हा एक असा चहा आहे की या चहामुळे मी तब्बल रोज साखर टाकून दुधाचा चहा पिणारी, या चहामुळे माझा सकाळचा दुधाचा चहा कम्प्लिटली बंद झालेला आहे. आणि या चहामुळे माझं वजन झपाट्याने कमी होत आहे. कारण एक कप दुधाच्या चहामध्ये जेवढ्या कॅलरीज असतात तेवढ्या कॅलरीज कमी करणारा, माझ्या कॅलरीज वाचवणारा आणि एवढा हर्बल हेल्दी टी माझ्या शरीरामध्ये जाणारा आणि त्यामुळे होणारी पोटाची चरबी कमी करणारा आणि वजन कमी करणारा असा मॅजिकल असा हा चहा आहे. यामध्ये जेही पदार्थ आपण टाकले आहेत ते अगदी आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतात. एवढा सुंदर चहा लागतोय की तुम्ही दुधाचा चहा विसरून जाणार आहात. आपल्या घरामध्ये कोणाला वेट कमी करायचं असो अथवा नसो, सगळ्यांनी सकाळ सकाळ हा चहा तुमच्या घरामध्ये बनवलाच पाहिजे. कारण एकदा का तुम्ही हा चहा बनवला तर तुम्ही या चहाच्या प्रेमातच पडणार आहात. एवढा जबरदस्त असा चहा आहे. एका व्यक्तीसाठी कसा बनवायचा ते तुमच्यासोबत शेअर करते. कमी जास्त प्रमाण तुम्हाला कितपत चहा बनवायचा आहे त्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. एक अद्रकीचा तुकडा घेतलाय, एक ओल्या हळदीचा तुकडा घेतलाय. ओली हळद तुमच्याकडे नसेल तर आपल्या सगळ्यांच्या घरी मसाल्यादानीमध्ये हळद पावडर असतेच असते, त्या हळदीचा वापर करायचा आहे. हिवाळ्यामध्ये ओली हळद खूप छान पद्धतीने आलेली आहे, त्यामुळे आपण हळदीचा इकडे वापर करतोय. अद्रक जे आहे यामुळे भूक कमी लागते, जळजळ कमी होते. बऱ्याच जणांना दुधाचा चहा पिल्यामुळे ऍसिडिटी खूप भरपूर प्रमाणात होते. पण काही जण माझ्यासारखे सुद्धा असतात की त्यांना चहा पिल्याशिवाय कामच सुचत नाही. तर अशांसाठी तर हा मॅन्डेटरी व्हिडिओ आहे. कारण माझ्यामध्ये बदल झाला तर तुमच्यामध्ये नक्कीच होऊ शकतो. इकडे आपल्याला खलबत्त्यामध्ये हे टाकायचं आणि त्यासोबत दालचिनी टाकायची. दालचिनी आपल्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करत असते. त्यामुळे सकाळ सकाळ उपाशी पोटी आपण इकडे दालचिनी यामध्ये टाकली आहे. आपण यामध्ये लवंग टाकत नाही आहोत किंवा बरेच असे पदार्थ टाकत आहोत की ज्यामुळे आपल्याला मुळव्याधचा त्रास होईल किंवा उष्णतेचा त्रास होईल. यामध्ये आपण असं आबडधोबड हे कुटून घेतलेलं आहे. आता बघा, यामुळे काय होतं तर आपल्या चहाला एक चांगली अशी चव येते. पण आपल्या चहामध्ये एक जो टेस्ट ऍड करतो ना तर तो आहे हा तुळस. म्हणजे याला तुम्ही तुळशीचा चहा सुद्धा म्हणू शकता. चांगले स्वच्छ असे तुळशीचे पानं धुवून घ्यायचे आहेत. आता एक कपाची साईज बघा, त्याच कपने पाणी टाकलेलं आहे. आता चहा म्हटलं तर चहापत्ती आली आणि बऱ्याच जणांना चहापत्ती जे आहे दुधाच्या चहामध्ये जास्त असली, म्हणजे मी पण त्यातलीच बरं का, मला दुधाचा चहा मस्त जास्त चहापत्ती असलेला आवडतो. पण हे बघा, यामध्ये आपल्याला चहापत्ती जास्त टाकायची नाही. अगदी चिमूटभर चहापत्ती आपल्याला टाकायची आहे, जास्त टाकायची नाही. आणि चहापत्ती शिवाय चायच काय, नाही का? त्यामुळे चहापत्ती टाकायची आहे. आता यामध्ये आपण जे आधी कुटून वगैरे घेतले ते सगळं टाकूयात. पण जर तुमच्याकडे पुदिना असेल तर 1 ते 2 पुदिन्याचे पानं सुद्धा टाकू शकता. तुळशीचे पानं स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि मग असे कट करून यामध्ये टाकायचेत. आणि आता आपण जे कुटून घेतलं होतं ते टाकून घेऊया. आता उपाशी पोटी सांगितलंय कारण सकाळ सकाळ वेट लॉस पावडर आपण करतोय ती पितोय किंवा तुम्ही वेगळं ड्रिंक पित असणार. तर त्यानंतर रात्रभर काय होतं की आपल्या शरीरामध्ये फास्टिंग पिरियड चाललेला असतो. आणि कधीही सांगितलं जातं, तुम्ही कोणत्याही व्हिडिओमध्ये किंवा कुठेही वाचलं असेल की ब्रेकफास्ट तुम्ही जेवढा हेल्दी घेतला तेवढा तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. त्याच पद्धतीने आपल्या सगळ्यांना एक घाण सवय आहे, उठल्याबरोबर आपल्याला चहा लागतो. तर तो चहा दुधाचा असतो आणि त्यामध्ये कॅलरीज तर भरपूर असतात. आपल्याला तो फायदा तर काहीच देत नाही, फक्त नुकसान देतो. त्यामुळे हा चहा ऍड करा. त्यानंतर आपल्याला घ्यायची काळी मिरीची अगदी थोडीशी पावडर. काळी मिरी असेल तर 1 टाकू शकता. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगितलं होतं की याने होतं तर फायदे. आता मलाही माहितीये चहाची तलब ही अशी तलब आहे की जी काही केला जात नाही. पण हळूहळू सुरुवात करायची. लगेच दुधाचा चहा बंद करायचा नाही. आधी साखर बंद करायची, त्यामध्ये साखर टाकायची बंद करायची, साखरेऐवजी अद्रक टाकायची, वेलची पावडर टाकायची आणि हा चहा तुम्ही सकाळ सकाळ घ्या. आता मला माहितीये दुधाचा चहा नाही घेतला तर बऱ्याच जणांचं डोकं दुखतं, त्यामध्ये मी सुद्धा आहे. पण हळूहळू सगळ्या गोष्टी होत असतात. संध्याकाळी तुम्ही दुधाचा चहा पिऊ शकता, काहीच हरकत नाही. पण तोही संध्याकाळचा चहा दुधाचा चहा पिण्याऐवजी तुम्ही जर त्यामध्ये साखर नाही टाकली तर गुळ टाका. मग गुळ सुद्धा बंद करा आणि मग डायरेक्ट बिन साखरेचा चहा
चालू करा. असं समजून घ्यायचं की आपल्याला कसं शुगर झाल्यावर मग ते पथ्य पाळावे लागतात, तर आधीच आपल्याला ते सगळे पथ्य पाळून घ्यायचे जेणेकरून शुगर आपल्याला झालीच नाही पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग आपण जे काही खातोय दिवसभरामध्ये, रात्री जेव्हा आपण डिनर झाल्यानंतर रात्री झोपतो तर त्या कॅलरीज बर्न व्हायचं काम सुद्धा चालू असतं, कारण आपण डाएट फॉलो करतोय आणि जे रात्रभरामध्ये आपल्या शरीरामध्ये जी प्रक्रिया झालेली आहे त्याला चांगलं असं अजून पोषण देण्यासाठी, आपल्या शरीरातील कॅलरीज अजून बर्न करण्यासाठी हा चहा एकदम उत्तम आहे. यामध्ये एकदम कमी कॅलरीज आहे. हा चहा तुम्ही जेव्हा तुम्ही दुधाचा चहा पिता तेव्हा तुम्ही हा चहा पिऊ शकता. उकळी आल्यानंतर 1 मिनिटभर मंद आचेवरतीच हा शिजू द्यायचा, म्हणजे यामध्ये टाकलेले सगळे पदार्थाचे अर्क या पाण्यामध्ये येईल. हा चहा इतका सुंदर लागतो की तुम्हाला वाटणारच नाही की खरंच यामध्ये दूध नाही किंवा साखर नाही. साखरेची तर गरजच लागत नाही. पण तुम्ही जर आता स्टार्टिंगच करत असाल तर तुम्ही गुळाचा एकदम छोटा खडा टाकला यामध्ये तरीही चालेल, साखर टाकायची नाही. साखर बंद करण्यासाठी ऑप्शन नंबर 1 गुळचा वापर करायचा. ऑप्शन नंबर 2 हळूहळू गुळ कमी करायचा. ऑप्शन नंबर 3 साखरेची गरजच पडणार नाही. आता हा गरम गरम चहा ज्या पद्धतीने दुधाचा चहा आपण सिप सिप करून पितो त्या पद्धतीने सिप सिप करून प्यायचा आहे. यानंतर 30 मिनिट काहीच खायचं नाही. त्यानंतर ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही मोड आलेले कडधान्य, काकडी, गाजर जे घरी बनवलेले हेल्दी आहे ते खा. तुम्हाला जबरदस्त रिझल्ट मिळेल. बऱ्याच जणांचं 40 ओलांडली असेल, कोणाची 50 ओलांडली असेल आणि अशा वेळेस तुम्हाला डाएट एक्सरसाइज जमत नाही तर फक्त हे छोटे छोटे बदल करा. तुम्हाला हळूहळू तुमच्या शरीरामध्ये रिझल्ट बघायला भेटणार आहे. सिप सिप करून प्यायचंय, शांततेनं प्यायचं आहे. यामध्ये जो आपण तुळशीची पानं टाकली आहे यामुळे याला एक वेगळी छान अशी चव येते आणि असं वाटतं की आपण ही हर्बल टी पितोय की काय. मला ह्या गोष्टी बिलकुल आवडायच्या नाही, पण जेव्हापासून तुमच्यासोबत हे व्हिडिओ शेअर करायला लागले मला इतकं ह्या सगळ्या गोष्टी आवडायला लागल्या. खरंच याची टेस्ट खूप चांगली आहे. आता डिनर मध्ये मी काय काय घेते ते ऑप्शन तुमच्यासोबत शेअर करते. फर्स्ट आहे हे बघा ओट्स, मसाला ओट्स. तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता किती पातळ केली आहे. आपल्याला डिनर मध्ये जेवढं लिक्विड स्वरूपात घेता येईल तेवढं करायचंय. आता 7 दिवस असतात हप्त्यामध्ये, 7ही दिवस सारखे नसतात. कधी कधी पोळीही खाऊशी वाटू शकते आणि कधी कधी भाकरी सुद्धा. तर पोर्शन कंट्रोल करायचा. पोळी आणि भाकरी ज्या दिवशी खायची त्या दिवशी पटकन लवकर डिनर करायचा आणि वॉकिंग कंपल्सरी करायची. ऑप्शन नंबर 2 जी प्रोटीन पावडर मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. मला जर एखाद वेळेस खूप जास्तच भूक लागली असेल तर चांगला कप भरून दूध घेते आणि त्यामध्ये ही प्रोटीन पावडर घेते. म्हणजे याच्यामुळे माझी भूक सुद्धा भागली जाते, मला भूक सुद्धा लागत नाही, रात्री मला छान अशी झोप सुद्धा लागते. ऑप्शन नंबर 3 जे तुमच्यासोबत मी ज्युसेस शेअर केले ते ज्युसेस मी घेत असते. 7ही दिवस मी वेगवेगळ्या प्रकारचं घेते, कारण रोज रोज आपण तेच घेऊ शकत नाही. कंटाळा येतो, मला सुद्धा येतो, तुम्हाला सुद्धा येईल. त्यामुळे रोज ते घेऊ शकत नाही. 1 भाकर खाताय रात्री अर्धी भाकर खायची, 2 पोळ्या खाताय रात्री 1 पोळी खायची. भाकर पोळी खात असणार तर प्रत्येक घासा जेवढा बारीक चावला जाईल तेवढा बारीक चावायचा आहे. म्हणजेच तुमच्या प्रत्येक घासामध्ये तुमच्या तोंडातील लाळ ही तुमच्या प्रत्येक घासासोबत मिक्स होऊन आपल्या शरीरामध्ये गेली पाहिजे. सो आय होप तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर मला खाली कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि हो सबस्क्राईब नक्की करा. चलो बाय.